नागपुरात हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबरमार, 45 वाहनांची तोडफोड, आकडेवारी आली समोर. बावनकुळेंनी राज्यातील जनता विरोधकांना शांततेचं आवाहन केलंय. नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मारहाण, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्याचं आंदोलन काल झालेलं होतं आणि त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार सुरू झाला. या घटनेत जवळपास ट्रॉलीभर दगड पोलिसांनी जमा केलेत. हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता विरोधकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस, जिल्हाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबत सकाळीच बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी लागलीच पत्र परिषद घेतली. त्यानंतर सोशल मीडियावरून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, यावर लक्ष ठेवत आहोत. तणावपूर्ण भागात पोलीस बंदोबस्त लावला आहे. नागपुरात हिंदू मुस्लिम एकत्र राहतात. समाजकंटक जे नागपूरला कलंक लावत आहेत त्यांच्यावर लवकरच कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि या प्रकरणी आता सगळ्यांनी अगोदर नागपूर शांत करण्याचे प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत. घाईघाईने कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. या घटनेनंतर सगळ्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. नागपूर या प्रकरणाचा शोध घेतला आहे. सोशल मीडियाची खाती तपासली जातील. मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सुरू असल्याचं ते म्हणालेत आणि विरोधकांनी या घटनेकडं राजकीय म्हणून पाहू नये. काही समाजकंटक या गोष्टी करत असतात, त्यामुळे राजकीय टिप्पणी करू नका आणि पोलिसांनी सगळ्यांना सहकार्य करा. आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं, आपला सलोखा कायम ठेवावा, असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 34च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे कालच्या घटनेत. डीसीपी कदम आणि अजून 2 डीसीपी यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे. कदम तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेला आहे. त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला. जर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती. पोलिसांना जास्त मार आहे. एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे. 3 पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झाला आहे. मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं. 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे. आता मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं. कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मगाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे. माननीय पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे. शासनाने लक्ष केंद्रित केलं आहे. माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेचे आढावा घेतात आहे. आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांनाही की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं. कोणीही समाजाने समोर येऊ नये. ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई एकत्र काम करतो, नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो, पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात, हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे. सर्व समाज एकत्र आला, सर्व धर्म एकत्र आले तर समाजकंटक बदमाशी करू शकणार नाही आणि म्हणून सर्वांना ढूंढून काढण्याचं काम पोलीस करतीलच. पण समाजाने आणि नागपूरच्या जनतेने पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे अशी विनंती करण्याकरता मी खास करून नागपूरमध्ये आलो आहे. मी नागपूरच्या जनतेला शांतता आणि पोलिसांना सहकार्य, प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.